आज तर आपल्याला मामाचं पोरग बघायला जायचं होतं, पण मध्येच असं काय झालं तर जायचं राम भावांनो. मग आपण आपली गाडी काढून आपण डायरेक्ट आपल्या मामाच्या गावाला चाललो होतो मामाचं पोरग बघायला. मग तेवढ्यात आपल्याला अशी ट्रेन दिसली. म्हटलं ट्रेनमुळे तर एवढी ट्रॉफिक तर झाली, पण आता दिवाळीमुळे एवढ्या गाड्या वाढून गेल्या ना यार, लोक तर दमच काढत नव्हते. मागून पुढून येऊन त्या गेटच्या पुढे जायचे यार. म्हटलं थोडं त्याच्यात तर असं झालं की गाडीतलं मटेरियल डायरेक्ट रस्त्यावर येऊन पडलं, पण गाडीचा सगळा खुळकुळा करून टाकला. मग गाडीतलं तर मटेरियल पडून गेलं होतं, पण आता गाडीची बॉडीचं पण खुळखुळा झाला होता. आणि खुळकुळा असं झाला की डायरेक्ट नाथखुळा आणि जळगाव धुळा गाडीतल्या 10 टनाच्या मटेरियलने सगळं गाडीचा खुळकुळाच करून टाकला. खुळकुळा असा केला का रस्त्यावर पडलं डायरेक्ट. पण बरं काही कोण बाळ बघायला तर आलो, पण आता इकडे खारी खोबरच घेतलं नाही. मग खारी खोबरं घ्यायसाठीच थोडी गाडी साईडला लावली. मग लावल्यावर नंतर आम्ही तर मामाच्या घरी पोहोचून आलो. तर डायरेक्ट मामीच्या घरात घुसलो. आधी म्हटलं मला बाळ पाहू दे. बाळ तर गेलो तर झोपून. बाई म्हणी बाळ तर झोपलंय, आता काय दाखवीत नसते. म्हटलं पोरगी असती तर घेऊनच गेलो. बरं तरी मुलगा आहे म्हटलं, मुलगा तरी घेऊन दिला. मुलगी असती तर हात सुद्धा लावून नसतं दिलं. सगळ्यांना तर यायचं होतं बाळ बघायला, पण आम्ही 3-4 जण निघून आलो. तर मग सगळ्यांनी तर बाळ बघितलं, पण आता आपल्याला पण घरी जायला उशीर होत होता. तर मग लवकर त्याच्यात तर आम्हाला पाऊस पण लागला. आणि पाऊस तर इतका जोरात चालू झाला का पुढच्या गाड्या सुद्धा दिसत नव्हत्या. आणि गाड्या तर दिसायच्या जाऊ त्या, पण पावसामुळे आम्हाला काहीच दिसत. आम्हाला तर टाइम झाला होता. आता तुम्हाला नको व्हायला तर तेवढं तर फॉलोचं बटन दाबून घ्या आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू आपण.